नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. भाजप विरोधी मोट बांधली जाते का? संपूर्ण देशभरात या चर्चांना उधाण आलंय आणि खास करून या चर्चांचं उधाण आहे ते महाराष्ट्रात. कारण पुढील लोकसभा निवडणुका 2024 मध्ये मे मध्ये होतील, म्हणजे होण्याची शक्यता वर्तवली जाते. तत्पूर्वी भाजप विरोधात मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झालेत आणि याची सुरुवात महाराष्ट्रातून होण्याची शक्यता जास्त दिसते. कारण महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याची देशात चर्चा आहे आणि त्यामुळे याच फॉर्म्युल्याची केंद्रात चाचपणी करण्याचे प्रयत्न सध्याच्या घडीला सुरू झालेले आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. लवकरच तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली होती. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळातून चांगलंच लक्ष आहे आणि चर्चांना देखील उधाण आलंय. त्यामुळे येत्या काळात भाजप विरोधी मोट बांधण्याचा प्रयत्न होतोय का, यावरती आज सर्वपक्षीय नेत्यांबरोबर आपण चर्चा करणार आहोत. मात्र सुरुवातीला पाहूयात आमचा विशेष रिपोर्ट. तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटणार? ममता बॅनर्जींनी पवारांची भेट का घेतली? सोरेन यांच्या शपथविधीला राहुल गांधींच्या उपस्थितीचा अर्थ काय? अखिलेश यादव यांची भूमिका किती निर्णायक असेल? देशातील सर्व विरोधक एकवटणार? सध्या 5 राज्यात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. त्यातील गोवा, उत्तराखंडसाठी मतदान झालंय, तर पंजाब, उत्तर प्रदेश आणि मणिपूरसाठी मतदान सुरू आहे. या 5ही राज्यांमध्ये भाजप विरुद्ध इतर पक्ष असा थेट सामना आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केलेली टीका खूप सूचक आहे. पंतप्रधान मोदी हे दूरदर्शी नेते नाही आहेत. भाजपला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीमध्ये फेकायला हवं. आम्ही शांत बसणार नाही. देशाचे नेतृत्व बदलायला हवे. देश असमजूतदार नेते आणि पक्षांपासून मुक्त करायला हवा. लवकरच उद्धव ठाकरेंना भेटणार आहोत. आता हेच चंद्रशेखर राव रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुंबईत भेटणार आहेत. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तिकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत. तर उत्तराखंडमध्येही काँग्रेसनं भाजप विरोधात पूर्ण जोर लावलाय. यापूर्वीही भाजप विरोधात अनेक पक्षांनी एकत्र येण्याविषयी चर्चा केली होती. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भाजप प्रणित एनडीए मधून अनेक घटक पक्ष बाहेर पडले आहेत आणि ते भाजपच्या विरोधात आहेत. त्यातच 2019 मध्ये शिवसेनेनं भाजपला धोबीपछाड देत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि 2.25 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतायत. इतर राज्यांनी महाराष्ट्राचं उदाहरण महत्त्वाचं मानलंय. गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्येही संपूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या भाजपला ममता बॅनर्जींनी पळता भुई थोडं केलाय. त्यामुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल आणि आपनंही उडी घेतली आहे. यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये हेमंत सोरेन यांच्या शपथविधीला राहुल गांधी उपस्थित होते. तर नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते के स्टॅलिन आवर्जून उपस्थित होते. हेच स्टॅलिन आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. म्हणूनच के चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक आता पुढचं लक्ष आहे. तोपर्यंत सर्व विरोधकांनी एकत्र येत भाजप विरोधी मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता त्यांच्या प्रयत्नांना कसा प्रतिसाद मिळणार हे 10 मार्चच्या 5 राज्यांच्या निकालानंतर जास्त स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर भाजप विरोधी मोट बांधली जाते का, या अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे शिवसेनेचे प्रवक्ता किशोर तिवारी आपल्या सोबत आहेत.
महाराष्ट्र प्रवक्ता आहेत काँग्रेसचे अरुण सावंतही आपल्या सोबत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण आणि भाजपचे प्रवक्ता गणेश हाके देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवात निश्चितच मी गणेश हाके आपल्यापासून करतो. येत्या काळातल्या 2024च्या निवडणुका प्रत्येक राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. भाजपचा जर आपण विचार केला तर भाजप मग ती कुठल्याही प्रकारची निवडणूक असू दे, प्रत्येक निवडणुकीला तितकंच प्राधान्य देताना दिसते. मग पंचायतीपासून असू देत की देशाच्या निवडणुका असू देत. मग अशा वेळेला इतर पक्षांच्या सुरू असलेल्या गाठी भेटी आणि मोट बांधण्याचा प्रयत्न 2024च्या निवडणुका भाजपसाठी कठीण करण्याचा हा प्रयत्न आहे. नाही, बघा कसं आहे की जेव्हा असुरक्षितता वाटते, भीती वाटते आणि मग स्वतःच्या ताकदीवरती आपण काही करू शकत नाही याची त्यांना खात्री होते. अशा वेळेला इतरांचा कोणाचा तरी सहारा घेऊन आपण एकत्र येऊन एकमूट बांधण्याचा प्रयत्न होत असतो. आपला इशारा कोणाकडे? राजकारणामध्ये असा अनेक वेळेला अशा स्वरूपाचा प्रयत्न झाला नाही. 1967 साली, 1977 साली, त्याच्यानंतर मग पुन्हा सातत्यानं जेव्हा जेव्हा त्यांना या प्रादेशिक पक्षांना असं वाटत गेलं की आपली ताकद कुठेतरी कमी पडते आहे आणि आपण आपला फार मोठा काही विस्तार करू शकत नाही. बरं. आणि भारतीय जनता पार्टीकडून फार मोठ्या प्रमाणात तेव्हा ज्यांना भीती वाटत आलेली आहे त्या वेळेला त्यांनी अशा म्हणजे ज्याला समविचारी म्हणता येणार नाहीत तर ज्यांचे विचार कधीच जुळू शकत नाहीत अशा लोकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण आत्ताच सुरुवातीच्या आपल्या प्रस्तावनेमध्ये खूप व्यवस्थित अशा स्वरूपाची माहिती दिली की कधी कधी कशा पद्धतीनं आघाड्या निर्माण होण्याचे प्रयत्न झाले आणि त्या आघाड्या कशा फसलेल्या आहेत. अलीकडं 2014च्या नंतर मात्र या आघाड्यांच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊत आलेला आहे आणि संपूर्णपणे जे प्रादेशिक पक्ष आहेत किंवा जे राष्ट्रीय पक्ष आहेत जे खरं म्हणजे रसात तळाला जात आहेत आता अशी परिस्थिती आहे काँग्रेस सारख्या पक्षाची. त्यांना सातत्यानं असं वाटतं की आता आपलं अस्तित्व उरेल की नाही, आपण संपूर्णपणे संपून जाऊ की काय. मग अशा वेळेला कोणाचा तरी आधार घेण्याचा प्रयत्न ते सातत्याने करतायत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस सपाबरोबर त्यांनी प्रयत्न केला. अनेक मायावती सुद्धा, शरद पवार हे सगळेजण पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न केला. समाजवादी पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, या सगळ्या पक्षांनी अनेक वेळेला प्रयत्न केले. तुम्हाला गेल्या आपल्या ह्या 2014च्या नंतर जवळपास 5-6 वेळेला असं वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न केले आहेत. मायावती असतील, अखिलेश यादव असतील. उत्तर प्रदेशमध्ये तर 2014 पासून ते 2018 पर्यंत लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये हे सगळे लोक एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. आता 2017 मध्ये केला. चित्र उलट झालं. सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांच्या दुर्दैवानं ते पराभव करू शकले नाही. उलट भारतीय जनता पार्टी अधिक ताकदीनं तिथे उभरून आली आणि गणेशजी, कुणाचं सुदैव आणि कुणाचं दुर्दैव हे येता काळ आणि येत्या निवडणुका स्पष्ट करतील. आपण मगाशी काँग्रेसचा उल्लेख केला म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ता अरुण सावंत यांच्याकडे मी थेटपणे जाईल. अरुण सावंत, नेमकं कोण असुरक्षिततेच्या छायेखाली असं आपल्याला वाटतं? म्हणजे जर इतरांनी हा प्रयत्न केला तर वेगळा, मात्र यापूर्वी प्रादेशिक पक्षांसोबत आपण सत्तेत होतो, याचा नेमका कुणाला विसर पडतोय? मग असुरक्षितता कुणाची? अरुण सावंत, याचा नेमका विसर भारतीय जनता पार्टीला पडलेला आहे आणि गणेश हाके जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत त्यांनी स्वतःच ही गोष्ट आता मान्य केली. दुसरी गोष्ट म्हणजे आज या देशामध्ये अप्रत्यक्षरित्या आणीबाणी जाहीर झालेली दिसत आहे. भारतीय जनता पार्टी, केंद्र सरकार जे आज दिल्लीमध्ये काम करतंय, हे केंद्र सरकार अनेक राज्यांचे अधिकार जे आहेत ते अधिकारांचं हनन करू पाहत आहेत. हे अनेक गोष्टीतून सिद्ध झालेले आहे. ज्या ज्या ठिकाणी या देशामध्ये बिगर भाजपाची सत्ता आहे त्या राज्यांमध्ये तेथील राज्य सरकार खालसा करण्याचं काम केंद्र सरकार म्हणजेच भारतीय जनता पार्टी करत आहे आणि हे अतिशय घाणेरडी बाब आहे. कारण प्रत्येक राज्याला आपापले अधिकार दिलेले आहेत, त्यांनी आपल्या नियमांनुसार राज्य हाकली पाहिजेत. परंतु केंद्र सरकार जे आज अतिशय दुर्बल झालेले आहे आणि ते दुर्बल केंद्र सरकार नरेंद्र मोदी यांचं सरकार ईडीला आपल्या हाताशी घेत आहे, सीबीआयला आपल्या हाताशी घेत आहे, इन्कम टॅक्सला आपल्या हाताशी घेत आहे आणि एनसीबीला आपल्या हाताशी घेत आहे. आणखीन त्यांचा वापर करून
म्हणजे गैरवापर करून, एक प्रकारे म्हटलं पाहिजे, त्यांचा गैरवापर करून जिथे जिथे भारतीय जनता पार्टी सोडून इतर सरकार आहेत त्यांच्या नेत्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून ईडी मार्फत त्यांच्या चौकशा सुरू ज्या झालेल्या आहेत, ही गोष्ट निंदनीय आहे आणि ही गोष्ट संपूर्ण देशामध्ये सर्व जनता जाणत आहे. म्हणजे जो बोगस व्यक्ती किंवा जो भ्रष्टाचारी माणूस ज्याने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे, तो जेव्हा भारतीय जनता पार्टीत जातो तेव्हा तिथे गेल्यानंतर तो वाल्याचा वाल्मिकी होतो. लगेच त्याच्यावरचे सगळे आरोप माफ केले जातात आणि इतर सरकार जिथे चालली त्यांच्या लोकांना त्रास देण्याचं काम भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार मार्फत करत आहे. आणि त्याच्या विरोधात जर काही पक्ष एकत्र होत असले तर त्यात गैर ते काय? बरं, अरुण सावंत आपण प्रश्न उपस्थित करता, यामध्ये गैर ते काय? मात्र असुरक्षित नेमकं कोण आहे हे तर स्पष्ट होईल आपल्या चर्चेच्या अंती देखील. शिवसेनेचे प्रवक्ता किशोर तिवारी यांच्याकडे मी जातो. किशोर तिवारी, इकडे राज्यात भूतो न भविष्यती अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करत हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो महाविकास आघाडीनं हिरावून घेतला हे जितकं स्पष्ट आहे, त्याच प्रकारे मुख्यमंत्री हे सातत्यानं टीकाकारांच्या थेटपणे किंवा विरोधकांच्या टीकेच्या स्थानी आहेत, थेटपणे टार्गेटवरती आहेत. मात्र किशोर तिवारी, रविवारी होणारी जी भेट आहे महत्त्वपूर्ण, त्या भेटीकडे आपण कशा प्रकारे पाहता? यापूर्वी जर आपण विचार केला तर ममता बॅनर्जी या महाराष्ट्रात आल्या, त्या उद्धवजींना नाही भेटल्या, मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांशी त्यांनी भेट घेतली. मूठ बांधण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीच्या केवळ या दोन पक्षांकडून सुरू झालेले आहेत असं समजायचं का किशोर तिवारी? नाही, हे बघा, ही चर्चा फार गंभीर झाली, कारण एनडीए म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही जी आहे ही एकटी भाजप लढत आहे. आता मित्र म्हणजे त्यांचे जेडीयू राहिले, मोठा मित्र म्हणजे आम्ही निघालो बाहेर, त्याच्यानंतर अकाली निघाले. हे 19च्या निवडणुकीच्या वेळेसचे सांगतो. आता परिस्थिती कशी आहे की युपीए आणि एनडीए यांचं संबंध नसणाऱ्या जे प्रादेशिक पक्षाचे खासदार आहेत त्यांची संख्या तुम्ही बघितली तर 186 आहेत. आणि आज जर बघितलं तर खालून तुम्ही सुरू करा, स्टेलिन पासून, मग केरळचे लेफ्ट बघा, मग आंध्र प्रदेशचे वायएसआर बघा, आणि तेलंगणा राज्य समितीचे म्हणजे चंद्रशेखर राव यांचा पक्ष म्हणा, महाराष्ट्रात शिवसेना म्हणा, वर काँग्रेसचे 5 राज्य, त्याच्यानंतर युपी मोठा राज्य आहे, त्याच्यामध्ये एसपीचं अस्तित्व म्हणा. आता कसं झालंय की चंद्रशेखर राव हे अशी व्यक्ती आहे की मागील 7 वर्षात त्यांनी मोदीच्या विरुद्ध काहीच बोललं नाही. मात्र मोदीच्या वेळेस ते बोलले की मोदी हे दूरदर्शी नाही, मोदींना त्यांच्या विरोधकांचा हेट करतात, ज्या राज्यांनी भाजपला निवडून दिले नाही त्याला वाळीत काढतात किंवा भाजपची सत्ता नाही त्याला वाळीत काढतात. हा केसीआरचा अनुभव फारच भयंकर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की चंद्रशेखर राव हे जे बोलले की यांना खाडीच्या समुद्रात नेऊन फेका बंगालच्या, तर कारण अरब सागरात तर आम्ही यांना फेकलंच ना बाहेर. तर कसं झालं की त्याचा कटू अनुभव आहे. त्यांनी लोक कल्याणकारी योजना केल्यानंतर त्यांना 75% सीटा मिळाल्या. आता मी सांगतो की जसं टीएमसी एक्स्ट्रीमला गेली आहे, सगळे मोदीजींनी सगळे हतकंडे काढले. आता पंजाबची परिस्थिती अशी आहे की भाजप तिथे नाहीच. तर अशा परिस्थितीमध्ये प्रादेशिक पक्ष, भाजप विरोधी राष्ट्रीय पक्षांना दिशा देण्याची वेळ आली आहे. मात्र रविवारची बैठक मी सांगतो तुम्हाला की भाजपची सत्ता नाही अशा राज्यांवर जो विकासाचा निधी रोखत चालले आहे. करोना काळात महाराष्ट्राच्या रेव्हन्यू लॉस 2 लाख कोटी असताना गंभीर आरोप केंद्रावरती आपण यावेळेला करताय. सूरज चव्हाण यांच्याकडे जाण्यापूर्वी, सूरजजी मी आपल्याकडे येतो, मात्र तत्पूर्वी गणेश हाके, बिगर भाजप शासित प्रदेशांची खरोखर कोंडी केली जाते, त्यांचा गळा आवळला जातोय, ज्या प्रकारे केंद्रावरती म्हणजेच भाजपवरती किशोर तिवारी आरोप करतायत.
2014च्या अगोदर ज्या पद्धतीची राज्य आणि केंद्र सरकारमधले संबंध होते हा. तेव्हा आर्थिक व्यवहाराच्या संदर्भामध्ये जी पारदर्शकता आणि जी स्पष्टता होती मी तुम्हाला सांगतो असायला पाहिजे होती ती नव्हती. उलट 2014च्या नंतर या केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधांमध्ये स्पष्टता निर्माण केली. घटनेने ज्या पद्धतीचे अधिकार राज्य सरकारला आहेत आणि केंद्र सरकारला आहेत त्या केंद्र अधिकारांची पूर्णतः अंमलबजावणी या सरकारनं म्हणजे माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व नाही, चंद्रशेखर राव मूर्ख आहेत. वाटा सुद्धा देण्याचं काम मी बोलतो ना. त्यामध्ये ठरवून नाही, विशाल पाटील मला बोलावं वाटा लागेल. देण्याचं काम सुद्धा पूर्वी हे मूर्ख 35% नाहीये. फक्त तुम्ही केंद्र खोटं बोलता. सरकारकडून आर्थिक वाटा दिला जायचा. आता 41% वाटा हा केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दिला जातो. आणि ज्या बरोबर. पद्धतीने- चंद्रशेखर राव यांची ओरड नेमकी कशासाठी आहे विशाल मला मग? बोलू जर द्या. राष्ट्रीय पातळीवरती ते विशाल थेटपणे बोलू द्या टीका मला. करतात ते याच्या मागची कारण काय? माझं बोलणं होऊ देत नाही. माझं बोलणं होऊ देत. किशोरजी, यांच्या- आपला प्रश्न विचारला आपण त्यांना. नाही, विशाल मला सध्या- याच्यावर स्पष्ट सध्या करायचं आहे. जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्या पोटात दुखायला काय लागले. उलट तुम्हाला ते चंद्रशेखर राव जे आहेत ना त्यांचं तुम्ही उदाहरण देताय. चंद्रशेखर रावांच्या पोटात का दुखायला लागले? 7 वर्ष तिथं तेलंगणामध्ये त्यांचं सरकार आहे. आत्ताच त्यांना कशी काय उबळ आलेली आहे बर. काय त्यांना आठवायला लागले आता की आता हे भाजपचं सरकार पश्चिम बंगालमध्ये बुडवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरते आहे. हैदराबाद मध्ये ज्या महापालिकेमध्ये त्यांच्या आमच्या भाजपच्या भारतीय जनता पार्टीच्या 4 जागा होत्या तिथं 45 जागा आलेल्या आहेत. आणि थोडक्यात अशा पद्धतीचं त्यांचं किशोरजी, आपल्याला संधी देतोच मी. तेलंगणाची चंद्रशेखर रावांची सत्ता आहे तिथं फक्त 2-3 विशाल, मला एक आमच्या शब्द हैदराबाद बोलायचं. सरकार म्हणजे राज्याच्या राजधानीमध्ये त्यांचे जास्त आहेत. आणि आता ज्या पद्धतीनं तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना होते ज्या विविध प्रकारच्या निवडणुका होतात स्थानिक स्वराज्यानुसार, तिथं भारतीय जनता पार्टी बरं गणेशजी, आपला थेटपणे आरोप आहे की चंद्रशेखर राव यांच्या पायाखालची वाळू सरकतीये त्याच्यामुळे त्यांनी हा नवा प्रयोग करण्याचा किंवा त्यासाठी ही नवी भेट आहे. हा. कुबड्या म्हणजे उद्धव ठाकरे सारख्या अशा लोकांच्या कुबड्या घेण्याचा कार्यक्रम. बरं, कुबड्या कोणालाच नकोय. कुबड्या कोणालाच नकोय. प्रत्येक पक्षाला आपल्या दमवरती या निवडणुका लढवायच्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांच्याकडे मी येतो. सूरज चव्हाणजी, थेट आपल्याकडे शेवटी येण्याचं कारण एवढंच की महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये यशस्वी करून दाखवला तो ज्यांच्या नेतृत्वात, ते म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. मात्र महाविकास आघाडीचा महाराष्ट्र फॉर्म्युला आता देशपातळीवरती राबवला जाण्याची शक्यता आहे का? आणि त्याच तयारीला पवार साहेब लागलेत. धर्मनिरपेक्ष लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल हा. तर भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं उतरावंच लागेल. बरं. हे काही पक्षांना लक्षात आलेलं आहे. त्यासाठी पवार साहेब त्याच्यासाठी पुढाकार घेतलेले आहेत. या अगोदरही पवार साहेबांनी स्थानिक पातळीवर म्हणजे ज्या त्या राज्यातल्या पक्षाला भेटी झालेल्या त्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटी झालेल्या आहेत. आणि एक मोठ बांधण्याचं काम हे पवार साहेबांकडनं होत आहे आणि ते पुढच्या काळातही करतील. कारण जर आपल्याला आपली लोकशाही जिवंत ठेवायची असेल, जर आपल्याला आपल्यात स्वतंत्र राहायचं असेल, स्वतंत्रपणे जगायचं असेल, कोण काय खातो, कोण कसे कपडे घालतो, या जर ह्याच्यावरती जर अंकुश आणण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, अशातून आपल्याला जर बाहेर आपली लोकशाही पद्धतीनं आपलं राष्ट्र राज्य चालवायचं असेल तर आपल्याला एक भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं दूर ठेवावं लागेल. यासाठी असे स्थानिक पातळीवरचे पक्ष एकत्रित येऊन या देशामध्ये पुढच्या काळामध्ये काम करतील. मगाशी गणेश हाके साहेब एक उदाहरण सांगत होते की असुरक्षितता वाटते म्हणून हे पक्ष एकत्रित येते. कदाचित गणेश हाके साहेबाला माहित नसेल की एनडीए मध्ये या देशामध्ये किती पक्ष सामील आहेत. तुमचं एनडीए हे 50 पेक्षा जास्त पक्षाचं आहे. देशामध्ये 50 पेक्षा जास्त पक्ष हे एनडीए मध्ये सहभाग आहेत. मग तुम्ही असुरक्षित वाटत होते म्हणून तुम्ही एनडीए स्थापन केलं का? कारण ज्या वेळेस एका विचाराची लोक एकत्र येतात, एखाद्या समूहाच्या विरुद्ध जायचं असतं. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं लोकशाहीचं चिरहरण करत आहे, केंद्रामधल्या यंत्रणेचा गैरवापर करून लोकशाही मारण्याचं काम त्यांच्याकडनं होत आहे. ते रोखण्यासाठी जे पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत, ज्या पक्षाला विकास हवाय, असे पक्ष एकत्रित येण्याचं काम होत आहे आणि ते पवार साहेबांच्या पुढाकाराने पुढच्या काळात सुद्धा केलं जाईल. बरोबर आहे. सर्वांची मूठ बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी हे भाजप विरहित, ज्या ठिकाणी त्यांची सत्ता नाही अशा ठिकाणचे मुख्यमंत्री एकवटताना दिसतात का? आणि सगळे जरी एकत्र आले
तर त्यांचे विचार एकमेकांशी जुळतील का आणि भाजप विरोधातली मूठ बांधणं त्यांना शक्य होईल का, त्याचं नेतृत्व नेमकं कुणाच्या हातात राहणार आहे? आता ज्या प्रकारे उद्धव ठाकरे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे त्यांच्यासोबत होणाऱ्या रविवारच्या बैठकीकडे जसं लक्ष लागलं, तसंच यापूर्वी झालेल्या गाठीभेटींचा देखील आपण विचार करत ही चर्चा या मान्यवरांबरोबर पुढे नेणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतो आहोत भाजप विरोधी मूठ बांधली जाते का. मात्र ही मूठ नेमकी कशासाठी बांधली जाते? भाजपचे विचार असतील किंवा पंतप्रधानपदी असलेले नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये असलेले अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हे एकवटताना दिसत आहेत का? त्या ठिकाणचे स्थानिक पक्ष एकवटताना दिसत आहे का? या अनुषंगाने आपण ही चर्चा करतो आहोत. आपल्यासोबत यावेळेला चर्चेसाठी जोडले गेले आहेत शिवसेनेचे प्रवक्ता किशोर तिवारी, अरुण सावंत आहेत आपल्याबरोबर, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ता, राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण आणि भाजपचे प्रवक्ता गणेश हाके देखील आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. अरुण सावंतजी, मी थोडा आपल्याकडे येईल. जरी ही मूठ बांधण्याचे प्रयत्न सुरू असले तरी देखील प्रत्येक येणारा नेता हा फक्त आणि फक्त शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांना किंवा मग थेटपणे शरद पवार यांना भेटताना दिसून येतोय. मात्र ही मूठ बांधली जात असताना जर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये हे शिवधनुष्य पेलण्याची वेळ आली तर मात्र काँग्रेसचा याला विरोध असेल की सकारात्मकता असेल? नाही, पहा, एक गोष्ट मी क्लिअर करतो आपल्यासमोर या जनतेसाठी की या राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे उद्धव ठाकरेजी आहेत. आणि उद्धव ठाकरेजी जे काही मुख्यमंत्री आहेत त्याच्यामध्ये आमचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच ते आज मुख्यमंत्री आहेत. बरं. आणि आम्हा सर्वांमध्ये एकी आहे. त्यामुळे जो कोण बाहेरचा आमचा मित्रपक्ष येतो किंवा त्याचा नेता येतो त्याला आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांशीच भेटायला सांगितलेले आहे. बरं. दुसरी गोष्ट आपल्यासमोर मी क्लिअर करू इच्छितो की हे जे काही नेते आज देशाचे वेगवेगळ्या पक्ष चालवत आहेत ते आमच्या पक्षाचे, काँग्रेस पक्षाचे जे सर्वेसर्वा आहेत, राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी यांना सुद्धा जाऊन दिल्लीमध्ये भेटत आहेत. तेव्हा असं समजण्याची काही गरज नाही की जो येतोय तो उद्धव ठाकरेजी यांनाच भेटतोय. बरं. तर असं नाही आहे. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेजी यांना जरी भेटले ते जाऊन तरी काँग्रेसचे विचार हे त्यांना घ्यावेच लागणार आहेत ना. काँग्रेसशिवाय या देशामध्ये कोणाचंही सरकार बनू शकत नाही. हे तर काळ्या दगडावरची रेघ आहे. सर्वजण जाणतायत ही गोष्ट. हे सत्य आहे, उघड सत्य आहे ते. तेव्हा त्याच्यात आम्हाला अशी भीती वगैरे काहीच वाटत नाही. बरं, गणेश हाके, मी आपल्याकडे येतो. गणेश हाके, मला सांगा, जर राष्ट्रीय पातळीवरचा विचार केला तर दोन मोठे पक्ष ज्यांच्यामध्ये नेहमीच लढत राहिलेली आहे, एक भाजप आणि दुसरा म्हणजे काँग्रेस. मात्र ज्या वेळेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निर्माण होतो आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी विराजमान होतो, त्यानंतर देशाचं नेतृत्व करत असताना काँग्रेसला हे मान्य असेल, जरी सगळ्यांची मोठ बांधली तरी देखील त्याचं नेतृत्व कोण करणार, यावरून महाविकास आघाडीचा महाराष्ट्र फॉर्म्युला देश पातळीवरती काँग्रेस चालू देईल. तुम्ही दोन गोष्टी, तुम्ही काही दिवसापूर्वी काँग्रेसचे जे नेते राहुल गांधी म्हणाले होते की आम्ही तिथं फक्त सत्तेत आहोत पण आम्हाला तिथं काय करायचं आम्हाला माहिती नाही, काय आम्हाला काय करण्याचा तिथं अधिकार नाही आहे. मला सांगा, ज्या एनडीए बद्दल सातत्यानं आता सूरज चव्हाणने उल्लेख केला की मला सांगा की युपीए आहे, युपीए मध्ये किती घटक पक्ष येतो? मला सांगा की जे खरं म्हणजे युपीए ही म्हणजे जी सत्ता होती 10 वर्ष इथं, त्या काळामध्ये किती पक्ष युपीए मध्ये होते? आज किती पक्ष युपीए बरोबर काँग्रेस बरोबर आहे? कोण काँग्रेस बरोबर आहे? अहो, आज काँग्रेस बरोबर युती करायला कोणी तयार नाहीये, अशी परिस्थिती आहे. केजरीवाल आणि दिल्लीमध्ये युती करायला निघाले होते, त्यांचं जमलं नाही. त्यांचं तुम्हाला सांगतो, त्यांच्याबरोबर युती करू शकले नाही. युपीए मध्ये तीच परिस्थिती आहे. मला सांगा की यांच्या काँग्रेस बरोबर आज जे घटक पक्ष सपुआमध्ये होते पूर्वी संयुक्त पूर्व आघाडीमध्ये, ते आज त्यांच्याबरोबर युती करायला तयार नाहीये. महाआघाडीचा विषय बाजूला सोडून द्या. गणेश हाकेजी, बॅनर्जी, मला वाटतं आपण भारतीय जनता पार्टीची आपण भारतीय जनता पार्टीचा विचार करावा, काँग्रेसचा विचार करू नये. आज या देशातील सर्व पक्ष आज या देशातील सर्व पक्ष भारतीय जनता पार्टीवर जायला तयार नाहीये. यावरती बोला. बोलणं होईपर्यंत दुसऱ्यांनी बोलू नये. गणेश, आपला मुद्दा पूर्ण करा. बोलण्याची सवय थोडी सोडावी म्हणा.
गणेशजी नाही मध्ये मध्ये जर बोलून जर मला इंटरप्ट केलं तर मला माझं बोलणं म्हणजे थांबवण्यामध्ये काही हे नाही ना, अर्थ नाही ना. नक्कीच बोला मी गणेश. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आघाड्याचे जे प्रयोग आहेत सध्या जे व्हायला लागलेत यांना कळून चुकले. या देशामध्ये जसं 2014ची सत्ता आल्यानंतर हे सगळ्या लोकांनी प्रयत्न केलेत ना. अनेक ठिकाणी विधानसभांच्या निवडणुकामध्ये, लोकसभेच्या निवडणुकामध्ये एकत्र येण्याचे प्रयत्न केले. 2019ला सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं, पण झाली काय आघाडी? आपण म्हणालात तसं कराय, कारण एक आयडिओलॉजी असावी लागते, एक विचार असावा लागतो एकत्र येण्यासाठी. अहो वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र कसे येऊ शकतील? प्रत्येकाचे उद्देश वेगळे आहेत. प्रत्येकाची म्हणजे त्यांची एकूण भौगोलिक परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर त्यांची असलेली संस्कृती, परंपरा आणि सगळ्या गोष्टी आणि विचार ह्या सगळ्या गोष्टी एक असेल तरच त्या पक्षाला तो पक्ष एकत्र येऊन एकसंघ राहू शकतो. बरं पण गणेशजी, वेगवेगळ्या आयडिओलॉजी जी पक्ष आहेत मला सांगा ते फक्त संधी साधून सत्तेसाठी स्वार्थासाठी एकत्र येऊ शकतात, पण ते चिरकाल टिकू शकत नाही. मला वाटतं गणेश हाकेजी आपण जे सांगत आहात त्याच्यावरती जनतेचा विश्वास मुळीच बसणार नाहीये. कोणत्याही दोन पक्षांना एकत्र येण्याकरिता संस्कृती म्हणा किंवा परंपरा या गोष्टींची गरज नाहीये. आज या भारत देशातील सर्व जनतेला जर कसली गरज वाटत असेल तर रोजगार मिळाला पाहिजे त्यांना आपण जे चालवलेले बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि हलाकी, महागाई याच्यामुळे या देशातील जनता कंटाळलेली आहे. आज या देशामध्ये 25,000 पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केवळ आपल्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे केली असं आपल्या संसदेमध्ये पटलावरती ठेवली गेली माहिती. आणि आपण कसल्या गोष्टी करता? आज या देशातील जनता केंद्र सरकारला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला कंटाळलेली आहे आणि म्हणून सर्व पक्ष एकत्र होत आहेत. मतदार राजा हा हुशार असतो, कुणाला मतदान करायचं, कशा पद्धतीनं करायचं मुद्द्याला धरून बोलायला सांगायचं. निश्चितच पुन्हा एकदा मी मुद्द्याकडे घेऊन येईन. शिवसेनेचे प्रवक्ता किशोर तिवारी यांच्याकडे येतो. किशोरजी, भाजप आणि काँग्रेस यांचं राजकीय वैर तर ते बोलायला सांगा. नाही गणेशजी मी आपल्याकडे येतो. अरुणजी थोडं थांबवतो. आपला कार्यक्रमाचा वेळ अतिशय महत्वाचा आहे. किशोर तिवारींना मी पुढचा प्रश्न विचारतो की दोन मोठे पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत आणि सर्वात मोठे पक्ष म्हणून भारतामध्ये परिचित आहे, एक भाजप एक काँग्रेस. मात्र दुसरीकडे स्थानिक पक्षांचा आधार प्रत्येक मोठा पक्ष घेताना दिसून येतो. मग किशोर तिवारी, ही मोट बांधायची असेल, भाजप विरोधी बांधायची असेल तर ही मोट टिकवून ठेवणंही गरजेचं आहे. आज राज्यामध्ये गेले 2.25 वर्ष जरी महाविकास आघाडीचं सरकार असेल, देशपातळीवरती हा प्रयोग करत असताना प्रत्येकाला तितकंच बांधून ठेवणं शक्य होणार आहे. कारण ममता दिदींचा असलेला आत्तापर्यंतचा प्रवास, त्यांची असलेली कारकीर्द, त्यांचा कर्मठपणा हा त्यांच्या पश्चिम बंगालसाठी जितका महत्त्वपूर्ण आहे तशाच प्रकारे मराठी बाणा हा शिवसेनेचा देखील आहे, राष्ट्रवादीची देखील आपली एक भूमिका आहे. मग सगळे एकत्र येऊन ही मोठ बांधणार आणि टिकवणार का मात्र किशोर तिवारी? हे बघा, पहिले तर एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रात शिवसेनेचे सध्या 22 खासदार आहे, एक दमनचा पकडला तर असं आहे, आणि राष्ट्रवादीचे खासदार 10च्या घरात आहेत. तर अशा ह्याच्यात आमचा पंतप्रधान होईल असा कोणी आग्रह धरत नाही. मात्र आज देशात जी परिस्थिती आहे आणि चंद्रशेखर राव यांनी जो सुतोवाद केला आहे की हे सरकार बाहेर फेकण्याची आवश्यकता आहे, याची कारणं आहेत. गणेश हाके तुम्ही टाळू शकत नाही. मी आता बोलतो की 200 एकूण जागांच्या 50% जागावर प्रादेशिक पक्ष राज्य करतात अशी राज्य आहे आणि 50% भागात काँग्रेस आणि भाजपची सरळ सरळ फाईट आहे. तर जेव्हा काँग्रेसला 150च्या वर किंवा 100 ते 150 जागा येतील तेव्हाच भाजपला पर्याय होईल आणि भाजपला पर्याय लोक निवडतील आणि लोक आपली मतं बदलत असतात. 4 ते 14 युपीएचा प्रयोग बरोबर चालला. आता तुम्ही 14 ते 24 हा तुमचा काळ होता. मोदीजींनी जे संकल्पना ठेवल्या त्या यशस्वी झाल्या नाही आणि त्यांचे मित्र निघून गेले, त्यांचे राज्याशी संबंध एकदम खराब झाले आणि त्यांना मागच्या निवडणुकीतही रिजेक्ट केलं होतं लोकांनी, जबरीनं सत्तेत आले आहेत. आता मी सांगतो तुम्हाला की या निवडणुकीतही 5 राज्यामधून 4 राज्यात
प्रमुख फाईट काँग्रेसची आहे आणि एका ह्याच्यात एसपीशी आहे. तर तुम्ही समजून घ्याल गणेश हाकेजी की तुमच्या पायाखालची जमीन सरकत आहे. ज्यावेळेस तुमच्यामधून उद्धव ठाकरे निघून गेले, म्हणजे शिवसेना निघाली, अकाली निघाले, त्यावेळेची जे संकेत आहे की मोदीजी हे कोणाला घेऊन चालू शकत नाही. आता अशी परिस्थितीमध्ये मला तरी वाटते की 2024 मध्ये बदल होईल आणि त्या बदलाचं नेतृत्व काँग्रेसला करावंच लागेल, कारण काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून येणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. कारण भाजपला लोकांनी संधी दिली, त्यांनी आर्थिक याच्यावर काही काम केले नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम केले नाही. मोदीजी दिवा स्वप्न दाखवतात, मात्र ती स्वप्न पूर्ण होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. एकतर मोदीजींची कार्यपद्धती चूक असेल किंवा मोदीजी आपली टीम डेव्हलप करू शकले नाही. तर आता तर भाजपला पुन्हा जेव्हा संधी येईल 24 नंतर, तेव्हा तरी त्यांनी चुका दुरुस्त कराव्या. मात्र चंद्रशेखर राव यांनी 2 गोष्टी म्हटल्या की यांना विजन नाही आणि यांना टेम्परामेंटी नाही आणि यांना डिसिजन मेकिंग नाही. याच्या 3-4 गोष्टी जे बोललेत ना, ते गोष्टी भाजपनी आत्ममंथन करण्याची आवश्यकता आहे की एक राज्याचा मुख्यमंत्री ज्याला 2/3 बहुमत मिळालं, त्याच्या तोंडातून हे निघत आहे आणि तुम्ही इतके मुजोऱ्या करता इथं. गणेश हाके, अरे तुम्ही एकट्यात जाऊन आत्ममंथन करा. तुमची इनिंग संपत आहे. आता कोण बॅटिंग करेल हे नंतर बघू, पण तुमची इनिंग संपत आहे. बरोबर तुमचा किशोर तिवारी, आपला कल निश्चित लक्षात आला की इनिंग संपवण्याकडे या सर्व पक्षांचा पूर्णपणे कल आहे. सूरज चव्हाणांना मला विचारायचं आहे. सूरज चव्हाण, भाजपला दूर ठेवायचं सत्तेपासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूर ठेवायचंय, हे जरी या सर्व पक्षांचं ठरलेलं असलं तरी देखील प्रादेशिक पक्षांचा होणारा वापर टाळता येऊ शकतो का? की प्रत्येक ठिकाणी प्रादेशिक पक्ष जसे कधीतरी भाजपसोबत होते, कधीतरी काँग्रेससोबतही होते, मात्र हेच प्रादेशिक पक्ष येत्या काळात 2024ची सत्ता स्थापन करण्याची ताकद ठेवतात का? ही मोठ बांधून ठेवण्याची ताकद ठेवतात का? कारण कधीतरी बांधलेली मोठ ही हळूहळू वैचारिक वादानंतर मोकळी व्हायला लागते, विस्कळीत व्हायला लागते. मग त्यावेळेला समोरच्याला पुन्हा एकदा संधी मिळते. सूरज चव्हाण, संधी देणार? आता आमच्या पुढेचं ध्येय एकच आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर करणे. आता बऱ्याच राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाचं बळ हे अधिक मजबूत आहे. त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष मजबूतीनं काम करत आहेत. त्यांची सत्ता सुद्धा त्या राज्यामध्ये आहे. काँग्रेस सोबतचे जे प्रादेशिक पक्ष जोडले होते त्यांच्यामध्ये कधी वैचारिक मतभेद झाले होते, पण कधी विकासाच्या नावावरती किंवा त्यांना फसवणूक कुठे केली गेलेली नव्हती. आज भारतीय जनता पार्टीपासून जे दूर झालेले त्यांचे जुने अनेक 25 वर्षापासूनची मैत्री असलेली शिवसेना त्यांच्यापासून दूर झाली. पंजाबमध्ये अकाली दल त्यांच्यापासून दूर गेलं. बिहारमध्ये रामविलास पासवान त्यांच्यापासून दूर, म्हणजे अशा अनेक लोक आहेत की भारतीय जनता पार्टी पासून दूर जात आहेत. ज्या लोकांना माहिती आहे की देशामध्ये सर्वाधिक 300 पेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, तरी सुद्धा लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीत. लढाई ही विचारांची असली पाहिजे, पण एखाद्या यंत्रणेचा वापर किंवा आपल्या सत्तेचा वापर हे विरोधकांना संपवण्यासाठी केला जातो. हे ज्यावेळी आपल्या मित्र पक्षाला किंवा आपल्या सोबतच्यालाच कळालं की आपलाच मित्र धोका आधार देतोय किंवा आपलाच मित्र आपला शत्रू झालेला आहे, त्यामुळं अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवलेली आहे. आता प्रादेशिक पक्षाची इतकी ताकद निर्माण झालेली आहे की प्रत्येक राज्यामध्ये ते ताकदीनं पुढे येत आहेत. भविष्य काळामध्ये जर अशी प्रादेशिक पक्षाची मोठ बांधली तर मला विश्वास आहे की मोदीजीला रोखू शकतात आणि पुढच्या काळात आता कुठल्याही प्रादेशिक पक्षाचं असं ठामपणे म्हणणं नाही की पंतप्रधान आमचाच. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचं म्हणणं एवढंच आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवणे, केंद्रीय यंत्रणेचा ज्या पद्धतीने गैरवापर होऊन लोकशाही धोक्यात आणण्याचं काम केलं जातोय, आपल्या मित्राला आपल्या शत्रूला संपवण्याचं काम केलं जातंय, त्याच्यापासून वाचवणे ही आज प्रादेशिक पक्षाची प्राथमिकता झालेली आहे. नाहीतरी भविष्य काळामध्ये असं होईल की लोकशाही बाजूला सारून हुकुमशाहीकडे आपण वाटचाल करू. मग त्याच्यामध्ये कोण काय खाते किंवा सुप्रीम कोर्टातल्या जजेसला सुद्धा बाहेर माध्यमाच्या समोर येऊन लोकांच्या समोर येऊन सांगावं लागायला लागले की बरोबर सूरजजी, अशी अदृश्य शक्ती आहे
जी आम्हाला आमच्या निर्णयापासून रोखायला लागले. हे असे कुठलंही आतापर्यंतच्या नक्कीच. इतिहासामध्ये म्हणजे असं कधी झालं नव्हतं. 2024च्या येत्या निवडणुका सूरजजी प्रादेशिक पक्ष एकवटून विरुद्ध राष्ट्रीय पक्ष अशा स्वरूपाची असणार आहे का? त्याचबरोबर विचार मंथन करून जे सर्व पक्ष एकत्र येतील ती एक मजबूत अशी वज्रमूठ बनवून त्या ठिकाणी मोदींचा असलेला रथ, भाजपचा असलेला रथ रोखू शकणार का? वैचारिक पातळीवरती हे सर्व पक्ष एकमेकांशी कशा प्रकारे जुळवून घेणार आणि राष्ट्रीय पक्ष पुन्हा एकदा या निवडणुकांना सामोरं जाण्याच्या आधी विचारमंथन करणार का? या दृष्टीनं पुढील चर्चा सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण आज चर्चा करतो आहोत भाजप विरोधी मोट बांधली जाते का आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होतीये का या अनुषंगाने पुढील चर्चा आपली निश्चितच असेल. मात्र गणेश हाके आपल्यापासून या सेगमेंटला सुरुवात करतो. गणेश हाके, यापूर्वीच ताणले गेलेले संबंध आणि त्यापासून दूर झालेली शिवसेना मग यांच्यातून विस्तवही जायला आता घाबरताना दिसतो. मग अशा क्षणाला महाराष्ट्रापासूनच याची सुरुवात होतीये का आणि 2.25 वर्ष टिकलेलं जे आत्तापर्यंतचं महाविकास आघाडी सरकार आहे ते पुढचा आता 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून पुढची मोट बांधण्याची आणि भाजप विरोधी 2024च्या निवडणुकांमध्ये वातावरण निर्मितीची सुरुवात ही फक्त आता मराठी मुलखातून, मराठी माणसाच्या असलेल्या महाराष्ट्राच्या भूमीतून होईल असं मानायचं का गणेश हाके? विशालदेव, मी तुम्हाला सुरुवातीला केंद्रीय पातळीवरती ज्या पद्धतीच्या या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला विरोध करण्यासाठी ज्या आघाड्या करण्याचे प्रयत्न गेल्या 7 वर्षात या देशामध्ये होत आहेत ते कसे फसले. आणि मला सांगा की 2 गोष्टी आहेत की हे सारखं या केंद्रातल्या सरकारच्या बद्दल, तिथल्या हुकुमशाहीबद्दल, तिथल्या व्यवस्थेबद्दल, प्रशासनाबद्दल, सरकारच्या एकूण सगळेजण गेल्या 7 वर्षामध्ये सगळेजण या एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला पराभव करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. बरं, 2014 साली भारतीय जनता पार्टीची केवळ 6 राज्यामध्ये सत्ता होती. 6 राज्यामध्ये सत्ता होती. नंतर 22 राज्यात सत्ता येईल. आणि आता मला सांगा की 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की आज या भारतीय जनता पार्टीचं सांगा 7 वर्षामध्ये ते जर मला सांगा खरोखरच जर या देशातील जनता या सरकारवरती जर असंतुष्ट असती, नाराज असती तर 6 राज्यातली सत्ता 22 राज्यात दिली नसती हो. आणि ज्या जिथं तुम्ही निवडतात त्या स्वतःच्या ताकदीवरती, बलबुत्यावरती 303 खासदार 35 वर्षानंतर एका पक्षाची सत्ता या देशात आली. की भारतीय जनता पार्टीच्या वरती असलेला विश्वास, देशाचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी यांच्यावरती असलेला विश्वास यामुळे आले. तेव्हा हे किती असे कोले कुत्रे कोण भुंकत जरी असले आणि कोणी किती जरी ओरडत असले तर यांच्या काही श्रापाने काही ढोर जनावर मरत नसतात हो किंवा सत्य काही बघत नाही. लोक याला ओरडण्याला घेऊन सापांना बळी पडत नाही. हा यांचा कांगावा, यांचा आक्रोश आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि नेते नेहमी भुंकत असतात. आम्ही कधी भुंकत नाही. ही भुंकायची भाषा आपण टीव्ही चॅनलवर येऊन करू नका. हे त्यांनी तांडव आहे. आपण इतरांना काय कुत्रे समजलात का? आणि या मला गणेश हाके, या देशातील जनता तुम्हाला 2024ला हाकलवून लावेल तेव्हा कळेल तुम्हाला की भुंकतय कोण ते. चव्हाणला तुम्ही सांगा की त्याला मध्ये बोलायची भानेडी. आपल्या भाषेवर प्रभुत्व ठेवा. आपल्या बरोबर यावेळेला बोलताय मात्र अशा प्रकारची भाषा ही खरोखर टेलिव्हिजनच्या माध्यमातून तरी आपण वापरू नये. महाराष्ट्राला तुम्ही महाराष्ट्राबद्दल मला विचारलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो ही सत्तेसाठी झालेली आघाडी आहे. आता तुम्हाला सांगतो, आता मला सांगा हे स्वतंत्रपणे महापालिकेत तरी एकत्र लढतात का बघा तुम्हाला. जेव्हा इथं महाराष्ट्रात नाना पटोले जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी जाहीरपणे सांगितले यापूर्वी आम्ही कुठल्याही निवडणुका एकत्रितपणे लढणार नाही. जर हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकेच्या निवडणुका एकत्रित लढणार नाही तर मला सांगा ह्या आघाडी कसल्या विचारावरती कुठे स्थापन करू शकते. रोज यांची भांडणं आहेत. आज मला सांगा की तुम्ही आज सगळे काँग्रेसची बैठक झाली आहे. आज चव्हाणांना विचारा आज काय खतखत आणि बरं गणेशजी, आपलं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये ताणतणावाचं वातावरण आहे. अरुण सावंतजी कुठल्या पक्षात ते नसतं, कुठल्या सत्तेमध्ये ते नसतं. मात्र याचा अर्थ महाविकास आघाडी महाराष्ट्राचं या ठिकाणी भलं करू शकत नाही, पुढच्या काळात देशाचं भलं होऊ शकत नाही. गणेशजी, मी आपल्याकडे येतो. अरुण सावंत, मला वाटतं भारतीय जनता पार्टीकडे या देशातील जनतेपुढे
ठेवण्यासारखे काही मुद्दे नाही आहेत आणि यांच्या कुठल्याही प्रवक्त्याकडे तसं काही नॉलेज सुद्धा मला दिसत नाही. ज्या प्रकारे आता त्यांनी म्हणालात की गेली 7 वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्र सरकारमध्ये आहे, मोदीजींची सत्ता आहे, ती कशी आली? तर ती सत्ता येण्याचं कारण एकच आहे की या देशातील गरीब जनतेने तुमच्यावरती विश्वास ठेवला, तुमच्या भूलथापांना ती बळी पडली आणि म्हणून तुम्हाला निवडत राहिली. परंतु आता या देशातील जनतेला जाग आलेली आहे आणि येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या भूलथापांना ही जनता बळी पडणार नाही आणि म्हणूनच सर्व छोटे छोटे पक्ष एकत्रित होण्याची भाषा आज करीत आहेत. कारण या सर्व पक्षांना त्रास देण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे आणि म्हणूनच आज ही युती येऊ पाहतेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू आज सरकायला लागली. बरं, आपलं म्हणणं आहे की जे जे लोक भाजप बरोबर गेले त्या पक्षांना त्रास देण्याचं काम केलं. त्यातीलच एक नैसर्गिक मित्र यापूर्वी असलेले किशोर तिवारी शिवसेनेचे प्रवक्ता आपल्यासोबत आहे. किशोरजी, जे प्रादेशिक पक्ष आहे त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केलेला होता आणि परवा झालेली संजय राऊतांची जर आपण पत्रकार परिषद पाहिली तर आता आम्ही रणशिंग फुंकतोय. मग रणशिंगाचं नेतृत्व शिवसेना करतेय, उद्धवजी करतात? हे बघा, कसं आहे की युती तोडून आम्ही जेव्हा महाविकास आघाडी बरोबर गेलो त्या दिवशीपासूनच जसे टीएमसीला पाडण्याचे संपवण्याचे प्रयोग सुरू होते तसेच प्रयोग सुरू झाले त्याला. आणि हे प्रयोग करायला जर जनतेचा आधार नाही तर मग केंद्रीय एजन्सीचाच घ्यावा. ईडी, सीबीआय, मग NIA, मग NCB काय वापरलं नाही आणि हेंडवे सोडले आहे यांनी. आणि ते हेंडवे बघा काय बोलतात. तर याच्यामुळे कसं होतं की एखाद्या वेळेस युतीमध्ये जे अटी असतात त्या पूर्ण न केल्यामुळे पक्ष दूर जातात गणेश हाके. पण पक्ष दूर गेल्यानंतर मतभेद झाले तर मनभेद करून घेण्याचा तुमचा जो उद्योग सुरू आहे बरोबर नाहीये. आता तुम्ही ममता बॅनर्जींना त्रास दिला. तुम्ही मी तुम्हाला सांगतो ना, चंद्रशेखर राव यांचे सगळे प्रकल्प रोखून धरले आहे आणि तुम्हाला मी सांगतो की एकच आहे जिथून असंतोष कमी होतो ते बिजू पटनायक आहे. त्यांचा नवीन पटनायक आहे बिजू जनता दल. मात्र जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जे म्हणत आहात ना की आम्हाला 303 मिळाले, अशीच परिस्थिती काँग्रेसची होती. तर काँग्रेसनी काही चुका केल्या असतील म्हणून काँग्रेस सत्तेच्या बाहेर गेलं. आता भाजपनी मागच्या 10 वर्षाचा रेकॉर्ड बघितला असा 8 वर्ष पूर्ण होत आहे. तर त्या रेकॉर्डमध्ये आपण मुद्रा बघा, नोटबंदी बघा, स्टार्टअपचा बघा, कृषी संकटावर. बरोबर किशोरजी, ज्यावेळेला मोदी विरोधी मोठ आपण बांधणार आहात, भाजप विरोधी मोठ बांधणार आहात, त्यावेळेला प्रचाराच्या वेळेला हे मुद्दे कामाला येतील. आपली वेळ संपत आलेली, त्यामुळे जाता जाता सूरज चव्हाण यांना मला प्रश्न विचारायचा आहे. सूरज चव्हाण, कुणीही सत्तेमध्ये असलं, कुठलाही पक्ष असला तरी देखील त्याला सत्तेपासून दूर करायचं असेल तर जनतेसमोर पर्याय निर्माण करावा लागतो. त्या पर्याय निर्माणाची ही नांदी आहे का? सूरज चव्हाण, अगदी थोडक्यात. नक्कीच हे पर्याय निर्माण करण्याची नांदी आहे. कारण आज जर आपल्याला आपल्या देशामध्ये सुरक्षितता ठेवायची असेल, आपल्याला देशामध्ये थांबलेला विकास जर पुढे घेऊन जायचा असेल, नुसत्या भंपक जाहिरातीवरती न राहता वस्तुस्थितीमध्ये युवकांना रोजगार, तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम जर पुढच्या काळात करायचं असेल तर एक नवीन नांदी पुढे आली पाहिजे, नवीन मोठ बांधलं पाहिजे आणि नवीन सत्ता केंद्र उभं झालं पाहिजे. भारतीय जनता पार्टीला आपण हे सत्तेपासून दूर करून येणाऱ्या काळामध्ये ह्या जे काही प्रादेशिक पक्ष असतील किंवा राष्ट्रीय पक्ष असतील, जे लोकशाही मानणारे, जे विकासाला मानणारे आहेत, ते एकत्रित येऊन या देशाला पुढे नेण्याचं काम नक्कीच करतो. नक्कीच सूरजजी, धन्यवाद. आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. गणेश हाके धन्यवाद. किशोर तिवारी आणि अरुण सावंतजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. येत्या काळातल्या निवडणुका या हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा प्रकारच्या प्रचाराच्या असू शकतात, कारण प्रत्येक पक्ष हा आता थेटपणे भाजपला हुकुमशहा म्हणताना दिसतोय. तर लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक पर्याय उभं करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची कबुली हे सर्वच प्रादेशिक पक्ष देताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळातल्या 2024च्या निवडणुका या अतिशय चुरशीच्या ठरतील, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होतील. मात्र अखेर मतदार राजाच आपल्या देशाचं प्रतिनिधित्व कोण करणार हे देखील ठरवणारा असेल, याचा मात्र विसर या पक्षांना पडू नये. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.